रामकृष्ण मंडळी रामकृष्ण. आपण चालत असताना आपल्याला एक बाबा भेटलेले आहेत. बाबाचं नाव आणि ते आपण जाणून घेऊ. बाबा आपलं नाव काय? तानाजी सूर्यकांत कदम, बाबा गाव कोणत्या गावून आले? मोहोळ तालुका, सोलापूर जिल्हा, अनगर गाव. बाबा यंदाची वारी किती आहे तुमची? माझी पहिलीच वारी आहे, पण याच्या अगोदर मी आळंदीला वगैरे जाऊन आलो. पण ह्या वारीचा आनंद असा आहे की हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा नाहीये. वारीत येण्यामागची आपली काय काय प्रेरणा आहे? आनंदाचे डोळे, आनंदाचा रंग, संसाराला कटाळो म्हणून आलो नाही, फक्त माणसात मिसळलेला आनंद कसा आहे. वारीमधला एक अनुभवी तुम्हाला क्षण सांगा एखादा. अनुभव म्हणजे ही वर्णन करायला वेग थकलं तर आपण माणूस काय वर्णन करणार आहे की बाबा माणसाची माणुसकी किती आहे. तिथं आपल्या घरी पीठ नसतंय आठवड्याला, पण इथे कित्येक लोक येतात, किती जेवतात, किती नुकसान आहे, तरी माऊलीच्या ह्या सोहळ्यामध्ये काही कमतरता नाही आणि काही कमी पडत नाही. बरोबर बाबा तुमचं. चालताना मग थकवा वगैरे जाणवतो काही? आता शेवटी शरीरात थकवा, पण ह्या आवाजामुळे, माऊलीच्या नावामुळे ऊर्जा निर्माण होते. नाम घेत चालता तुम्ही. हा. विठ्ठलांचं नामस्मरण मरणातून काय मिळते तुम्हाला? नामस्मरण हर हर महादेवचा अवतार हे. बरोबर आहे बाबा तुमचं. आजच्या तरुणाला काय सांगाल या वारीबद्दल तुम्ही? तरुण आता ह्या 5 वर्षातली पिढीला मला वाटतं त्यांना जेवढी मोठ्या व्हीआयपी लोकांना पगार आहे तेवढी ह्यांना देऊन पुन्हा भाषणाला आणावं लागतं काय, असं वाटायला लागले. बरोबर आहे बाबा तुमचं. आणखी वाटेत काही सेवा देणारे लोक आहेत, त्यांच्याविषयी काय वाटतं तुम्हाला? त्यांचं कौतुकच करायला पाहिजे, कारण का आपल्या घरातल्या माणसाला आपण कांद्या भरून देत नाही. बरोबर आहे बाबा. हा, आणि हे आपले पाय वगैरे चालतात नाही का? इतक्या विनामूल्य सेवा करणारी बरेच आहेत, कारण त्यांना आता माणुसकी कळायला लागलेली असं खरं मला सांगावं वाटतं. रामकृष्ण हरी. हा.